नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यास करतायत ना अभ्यास? व्हिडिओमध्ये समजतं का व्यवस्थित? तर असाच एक नवीन व्हिडिओ आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. टॉपिक आहे फ्रॅक्शन. ह्या फ्रॅक्शन संदर्भात आपण मागच्या तासाला माहिती मिळवलेली आहे. कोणता प्रकार पाहिला होता आपण मागच्या तासाला फ्रॅक्शनचा? कोणाला सांगता येईल? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. कोणता? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. बरोबर. मग आता आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचं थोडी उजळणी घेऊ आणि मग पुढे जाऊ. चालेल? मग सांगा बरं, या ठिकाणी इथे 1/2 ह्या 1/2चे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कोणकोणते असतील? सांगतायत? चला, बरोबर 2/4. अजून पुढचा 3/6. राईट. पुढचा नेक्स्ट 4/8. हे काय आहेत? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स आहेत. त्यानंतर समजा पुढचा जो आहे, तर पुढचा बघू आपण. इथे 1/3. या 1/3चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय असणार? 2/6, 3/9, 4/12. हे काय आहे? त्यांचे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स आहेत. पाहिलं होतं ना मागच्या तासाला आपण? मग यांच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या सेम असतात, तुम्हाला सांगितलेलं होतं. इथे कसं सांगितलं होतं बघा. या ठिकाणी या दोघांना जर न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना एकाच संख्येने जर मल्टिप्लाय केलं किंवा डिव्हाइड केलं तर त्यांची व्हॅल्यू जी असते ती समान येत असते, सेम येत असते. हे जे आहेत हे सगळे काय आहेत? काय आहेत हे सगळे? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स आहेत. या संदर्भात आपण मागच्या तासाला माहिती मिळवलेली होती. आता आपण पुढचा जो याच्यावरच आधारित प्रॉब्लेम सेट 17 यातली काही उदाहरणं जी आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत. तर ती कशी सोडवायची या संदर्भात आपण आता इथे बघा, हे एक्झाम्पल एक दिलेलं आहे. हे एक्झाम्पल बघा. काय आहे एक्झाम्पलमध्ये? 1/2 इज इक्वल टू box/20. हे एक्झाम्पल एक दिलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे? 1/2 इज इक्वल टू box/20. आता ह्या बॉक्समध्ये कोणतीही संख्या किंवा कोणता नंबर येईल हे आपल्याला बघायचं आहे. हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन संदर्भात आहे. मग आता इथे हा जो 2 आहे, ह्या 2ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे बरोबर 20 येईल? ह्या 2ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 20 येईल. मग या ठिकाणी आपण 1/2 × 10 × 10. इथे ह्या न्यूमेरेटरला सुद्धा आपण 10 ने मल्टिप्लाय केलं. न्यूमेरेटर सुद्धा 10 ने मल्टिप्लाय केलं आणि मग या ठिकाणी काय येईल? 10/20. आला 20 इथे. मग या बॉक्समध्ये कोणती संख्या येईल? हे जे बॉक्समध्ये नंबर जो आहे बॉक्समध्ये येणारा तो आहे 10. समजलं? मग अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. तसंच इकडचे जे एक्झाम्पल आहे हे याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इथे किती आहे? 3/4 आणि इथे 15/box. मग या ठिकाणी इथे काय लिहिणार आपण? 3/4 इज इक्वल टू, किंवा या ठिकाणी इथे ह्या 3ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 15 येईल. 3ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 15 येईल. इंटू 5 × 5 इज इक्वल टू 15. आला इथे 15 बरोबर आणि इथे 20. इथे किती आला? 20. मग या ठिकाणी किती येईल या बॉक्समध्ये? बरोबर 20. समजलं सगळ्यांना हे? तर या पद्धतीने हे जे आहे हे 2 उदाहरणं आपण सोडवलेली आहे. पुढचं आहे फाइंड ऑन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे काय करायचं आपल्याला? तर त्याचा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर किती यायला पाहिजे? 18. आता इथे डिनॉमिनेटर जो आहे हा किती यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे याचा.
याचा डिनोमिनेटर काय यायला पाहिजे, या फॉलोइंग फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर काय यायला पाहिजे 18. मग काही एक्झाम्पल्स आपण बघू. इथे समजा इथे जे आहे तर या ठिकाणी 1/2, नंतर इथे 2/3, या ठिकाणी 4/6 आणि पुढचं एक्झाम्पल आहे 2/9. अशी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत. आणि या सगळ्यांचा डिनोमिनेटर, हे डिनोमिनेटर सगळे डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. 1/2 इथे 2 आहे डिनोमिनेटर, 2/3 इथे किती आहे 3 आहे डिनोमिनेटर. या ठिकाणी काय आहे, इथे जर आपण पाहिलं 4/6 डिनोमिनेटर काय आहे 6 आहे. इथे 2/9 डिनोमिनेटर काय आहे 9 आहे. हे सगळ्यांचा डिनोमिनेटर जो आहे तो किती यायला पाहिजे 18 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 18 हा डिनोमिनेटर यायला पाहिजे. मग आपण बघूया काय काय याचा डिनोमिनेटर 18 येण्यासाठी काय करावं लागेल. तर इथे आपण बघू, इथे 1/2, या 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर हा 18 येऊ शकेल. कितीने मल्टिप्लाय केलं तर 18 येऊ शकेल, राईट 9 ने. इंटू 9 इज इक्वल टू 9/18. आला ना हा 18, 9/18. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, आपण एकाखाली एक घेतलेलं आहे. टू 2/3 हे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. मग काय लिहिणार इथं 2/3, या 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 18 येईल. हा जो 3 आहे या 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 18 डिनोमिनेटर येईल. इथं हा 3 काय आहे डिनोमिनेटर आहे. या 3 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर 18 येईल बघा बरं. किती 3 चा पाडा 18 येईपर्यंत म्हणा. 3 × 3 3 7 3 9 3 12 3 3 18 म्हणजे किती 6. याला 6 ने मल्टिप्लाय करू, इथे पण 6 ने मल्टिप्लाय करू. इथे 12/18 बरोबर आहे. हाला 12/18. आता इथे 4/6 इथे डिनोमिनेटर काय आहे, विच इज द डिनोमिनेटर इन दिस एक्झाम्पल 6 चा काय आहे डिनोमिनेटर आहे. मग याला काय इथं 4/6, 6 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 ने मल्टिप्लाय करू. 6 × 3 इथे 4 × 3 इथे 12 किती आलेलं आहे 18. किती आलेलं आहे 12/18. इथे काय आला हा 18 डिनोमिनेटर आला, इथे पण 18 डिनोमिनेटर आला, इथे पण 18 डिनोमिनेटर आलेला आहे. आता इथं 2/9 याला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 18 येणार आहे. कोणत्या संख्येला 9 ला. 9 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. इंटू 2 × 2 4/18. मग हे जे आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे काय आलेलं आहे 18 आलेलं आहे, इथे पण 18 आलेलं आहे, इथे 18 इथे 18 म्हणजे काय झाला डिनोमिनेटर काय झालेला आहे तर इथे 18 झालेलं आहे. समजते सगळ्यांना. या पद्धतीने हे जे एक्झाम्पल्स आहेत ही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फाइंड ऑन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे त्यांचा फ्रॅक्शन काय व्हायला पाहिजे. आता त्यांचा ह्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर काय व्हायला पाहिजे 5 जे आहे हा 5 असायला पाहिजे. या संदर्भातली ही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायची आहे. तर बघूया आपण हे जे आहेत तर इथे डिनोमिनेटर काय असायला पाहिजे डिनोमिनेटर काय असायला पाहिजे 5. मग इथे 6/15 हे एक एक्झाम्पल बघू. नंतर या ठिकाणी 10/25 आणि या ठिकाणी 12/30 ही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे.
यांचा डिनोमिनेटर काय यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, 5 डिनोमिनेटर यायला पाहिजे. मग फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 6/15 हा इथे 6/15 हे घेतलं आपण. ह्या 15ला कितीने डिवाइड केल्यानंतर 5 येईल. 15 जो आहे हा 15 आहे. या 15ला कितीने डिवाइड केल्यानंतर 5 येणार आहे. राईट, डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 2/5. म्हणजे यांचं काय आलेलं आहे, तर इथे 2/5 हा 5 डिनोमिनेटर या ठिकाणी आलेला आहे. आता इथे काय आहे पुढचं एक्झाम्पल, 10/25. मग इथे 10/25 या 25ला कितीने डिवाइड केलं तर 5 येणार आहे. 25ला जर आपण 5ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 5 या ठिकाणी 2/5 बरोबर आहे, 2/5. त्यानंतर इथे 12/30 या 30ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 5 येणार आहे. बघा बरं, बरोबर आहे. एका याच्यामध्ये इथे डिवाइड बाय 6 इथे इज इक्वल टू 2/5. मग समजलं हे सगळी एक्झाम्पल्स जी आहेत, ही सगळी एक्झाम्पल्स प्रॉब्लेम सेट 17 मधली आहेत. हे आपल्याला आता समजलं असेलच. चला पुढचं बघूया आपण. या ठिकाणी इथे जर तुम्हाला पाहिलं, इथे न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटर नीट बघा, नीट त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. इथं याचं रेटिंग काय आहे, 2/7. याचं काय करणार, 1/7. याचं 4/7. याचं काय करणार, 5/7. याचं 6/7. इथे जर तुम्ही न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटर पाहिलं तर सगळे डिनोमिनेटर काय आहेत, इथे सेम दिलेले आहेत, सारखेच दिसतात. बघा इथे पण 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. सगळ्यांचे डिनोमिनेटर्स जे आहेत ते सेम आहेत, सारखेच आहेत याच्यामध्ये. यांना काय म्हणणार आपण, यांना म्हणू आपण लाईक फ्रॅक्शन्स. काय म्हणू आपण यांना, लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन्स बघा, इथे सर्वांचे डिनोमिनेटर्स जे असतात काय असतात, सेम डिनोमिनेटर्स आहेत, सेम डिनोमिनेटर्स आहेत किंवा छेद जे आहेत त्यांचे सर्वांचे सारखे आहेत. आणि म्हणून आपण त्यांना म्हणू लाईक फ्रॅक्शन. काय म्हणणार आपण त्यांना, लाईक फ्रॅक्शन. आता ह्या साईडला बघा बरं, ह्या साईडला काय 2/3, त्यानंतर 4/5, 8/13, 9/15. हे फ्रॅक्शन्स या ठिकाणी दिले. यांच्या डिनोमिनेटर्सकडे व्यवस्थित बघा बरं, काय आहे त्यांचे डिनोमिनेटर्स, इक्वल दिसतात का सगळ्यांचे, बघा नाही दिसतात इक्वल की नाही, इक्वल नाही. सारखे डिनोमिनेटर्स यांचे नाहीत. यांचे डिनोमिनेटर्स जे आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत. यांना आपण काय म्हणणार, आपण अनलाईक फ्रॅक्शन. यांना काय म्हणणार आपण, अनलाईक फ्रॅक्शन. मग लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन समजलं. हे आहे लाईक फ्रॅक्शन आणि हे आहे अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शनचे सर्व डिनोमिनेटर्स जे आहेत ते काय आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. लाईक फ्रॅक्शनचे सगळे डिनोमिनेटर्स काय आहेत, या लाईक फ्रॅक्शनचे सगळे डिनोमिनेटर्स काय आहेत, सेम आहेत, सारखे आहेत. मग समजलं लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन समजलं. चला आपण पुढचे आता बघूया. हा फ्रॅक्शन कोणता आहे, हा 5/6 आणि इथे 7/9. हे लाईक फ्रॅक्शन आहेत की अनलाईक फ्रॅक्शन आहेत, अनलाईक फ्रॅक्शन आहे. या अनलाईक फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचं. हा जो आहे हा अनलाईक फ्रॅक्शन आहे. या अनलाईक फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. मग कसं करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. अनलाईक फ्रॅक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्जन करताना इथे बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं याचा डिनोमिनेटर काय आहे, 5 आहे आणि याचा डिनोमिनेटर काय आहे, 9 आहे. बरोबर आहे.
इथे काय करणार तुम्ही, या ठिकाणी 6 आणि इथे 9, या 6चा टेबल बघू आपण. नाही, 9चा टेबल बघू. सेम संख्या कोणती या ठिकाणी आलेली आहे, सेम नंबर 18 आहे. इथे 18 आहे, इथे पण 18 आहे. बरोबर आहे. सेम नंबर कोणता आहे, 18 आलेला आहे. मग इथे ह्या 6चा टेबल किती वेळा म्हटल्यानंतर 18 आलेला आहे, 6चा टेबल 3 टाइम्स म्हटल्यानंतर. मग इथे 5/6 इंटू 3 इंटू 3 म्हणजे इथे 15/18. आणि इथे 7चा टेबल किती, 9चा टेबल किती वेळा म्हटल्यानंतर 18 आलेला आहे. 9चा टेबल किती वेळा म्हटल्यानंतर 18 आलेला आहे, तर 9चा टेबल जो आहे तो 2 वेळा म्हटल्यानंतर मी इथं 7/9 इंटू 2 इंटू 2 म्हणजे इथं काय असणार, इथे 14/18. मग इथे काय केलेलं आहे, इथे 15/18 आणि इथे 14/18. हे काय आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहे. समजते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, या पद्धतीने हे केलेलं आहे. आता पुन्हा आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू. इथे समजा 3/5 आणि इथे 4/7 असं हे एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इथे 3/5 3/5 आणि 4/7. 5 आणि 7 हे एकाच टेबलमध्ये येत नाहीत किंवा एकाच याच्यात येत नाहीत, एका संख्येच्या पाड्यात येत नाहीत. अशा वेळेस काय करणार, तर इथे काय करणार आहात, काय करू आपण, इथे 3/5 घेऊ. आता 4/7चा डिनोमिनेटर कोणता आहे, 7. या ठिकाणी इंटू 7 इंटू 7 इज इक्वल टू 4/7. याचा डिनोमिनेटर कोणता आहे, 5 आहे, इंटू 5 इंटू 5. मग इथे काय दोघांचा हे करा, मल्टिप्लाय करा. 27/35 27/35 इज इक्वल टू 21/35 21/35 इज इक्वल टू 20/35. हे एक्झाम्पल या ठिकाणी आलेलं आहे. परत एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ आपण. इथे 7/9 आणि इथे 5/11 असं एक एक्झाम्पल आपण घेतलं. 5/11 7/9 5/11 हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आता 7/9 याचा डिनोमिनेटर काय 11 आहे, मग इंटू 11 इंटू 11 इज इक्वल टू 5/11 इंटू 9 इंटू 9 77/99 इज इक्वल टू 45/99. अशा पद्धतीने हे लाईक फ्रॅक्शन जे आहे ते लाईक फ्रॅक्शन त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. हा अनलाईक आहे, त्याचं हे लाईक फ्रॅक्शन मध्ये त्याचं रूपांतर जे आहे हे रूपांतर आपण केलेलं आहे. समजलं सगळ्यांना हे. राईट द प्रॉपर सिम्बॉल्स फ्रॉम लेस दॅन, ग्रेटर दॅन और इज इक्वल टू इन द बॉक्स. काय आहे, राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम लेस दॅन, ग्रेटर दॅन और इज इक्वल टू इन द बॉक्स. म्हणजे प्रॉब्लेम सेट
हा 19 दिलेला आहे. या 19च्या या बॉक्समध्ये लहान मोठेपणा किंवा बरोबरच्या हे जे सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला भरायचे किंवा त्या पद्धतीने ते करायचं आहे आपल्याला. मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघा, इथे जर पाहिलं तर इथे फर्स्ट एक्झाम्पल काय आहे 3/7 आणि इथे पण काय आहे 3/7. इथे पण 3/7 आहे, इथे पण 3/7 आहे. डिनोमिनेटर काय आहे 7 आहे, न्यूमरेटर काय आहे 3 आहे. डिनोमिनेटर 7 आहे, न्यूमरेटर 3 आहे. म्हणजे या ठिकाणी काय करणार, कोणतं साइन येणार इज इक्वल टू, काय येणार इज इक्वल टू. आता इथे सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. या सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे 3/8 आणि 2/8. 3/8 आणि 2/8 ज्या वेळेस काय असतील, एक तो रूल सांगतो, ज्या वेळेस या ठिकाणी डिनोमिनेटर सेम असतील, डिनोमिनेटर जर सेम आहे, इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. डिनोमिनेटर काय आहे सेम आहे, इथं पण 8 आहे, इथे पण 8 आहे. अशा वेळेस ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल तो काय असतो मोठा असतो. म्हणजे 3 जो आहे 3 काय असणार मोठा असणार. मग या ठिकाणी इथे या साईडला त्याचं साईन येणार. हे साईन या ठिकाणी दोघांचं जर इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे, त्यामुळे या ठिकाणी हे येणार आहे. आता इथे काय आहे तर इथे त्याच पद्धतीचं आहे, डिनोमिनेटर सेम आहे. मग कोणत्या साईडला इथं जो आहे तर इथं 10 जो आहे हा 10 मोठा असणार किंवा ग्रेटर दॅन असणार. म्हणजे या साईडला हे साईन येणार. समजते सगळ्यांना. आता मात्र इथं जे आहे या ठिकाणी बघा, आपण जर पाहिलं तर इथे काय आहे न्यूमरेटर सेम दिलेले आहे. न्यूमरेटर काय आहेत सेम दिलेले आहेत आणि डिनोमिनेटर जे आहे ते काय आहे डिफरंट आहे. मग या ठिकाणी एक रूल असा आहे, जर न्यूमरेटर सेम असतील, जर न्यूमरेटर सेम असतील आणि डिनोमिनेटर जर डिफरंट असतील तर ज्याचा डिनोमिनेटर लहान आहे, ज्याचा डिनोमिनेटर लहान आहे तो काय असतो मोठा असतो. नीट लक्षात ठेवा हा रूल. इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे. म्हणजे न्यूमरेटर जे आहे ते सेम आहे, बरोबर आहे. न्यूमरेटर जे आहे ते सेम आहे. डिनोमिनेटर इथं काय आहे 9 आहे, इथं 8 आहे. मग ज्याचा डिनोमिनेटर काय आहे लहान आहे किंवा लेस दॅन आहे तो काय असतो ग्रेटर दॅन किंवा तो काय असतो मोठा असतो. म्हणून या साईडला याचं साईन येणार आहे. पण हे पण नाही करता आलं तर तुम्ही तिरकस गुणाकार करून बघा. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 5 × 9 आणि इथे काय 5 × 8 किती येतो इथे 45 आणि इथे 40. कोणता मोठा वाटतो 45 आणि म्हणून हा जो आहे हा मोठा आहे. हे साईन इथे लक्षात सगळ्यांच्या समजते सगळ्यांना. मग ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. आता इथे काय आहे 5/12 आणि इथे 1/6. इथे सगळं वेगळं भिन्न आहे. न्यूमरेटर पण वेगळं भिन्न आहे सगळं, पण इथे यांचं हे वेगळं याच्यात येतात का ते बघता येईल आपल्याला. मग या ठिकाणी इथे काय आहे 12 आहे, इथे काय आहे 6 आहे. मग या 6ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल. हा जो 6 आहे 6ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल. मग इथे 5/12 आणि इथे 1/6 इथे × 2 म्हणजे या ठिकाणी 5/12 आणि या ठिकाणी 2/12 काय येतो या ठिकाणी. इथे जर आपण पाहिलं तर इथे 5/12 जो आहे तो मोठा आहे, तो लाईक फ्रॅक्शन करून घेतले आपण आणि त्यामुळे 5/12 मोठा आहे. म्हणून या ठिकाणी हे साईन या ठिकाणी आपल्याला येणार आहे. समजते सगळ्यांना. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 19 जो आहे तो सोडवलेला आहे. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे ह्या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला खूप व्यवस्थितपणे करावा लागणार आहे. काही समजलं नाही तर पुन्हा आपण याच्यावर विचार करू. जर काही समजलं नाही तर मला फोन केला तरीही चालेल. ओके.